जे नारदांनी राजा अंबरीशांना सांगितलं की साधन द्वादशी म्हणजे दशमी दिवशी, एकादशीच्या आदल्या दिवशी एक भुक्त एक वेळ जेवण. एकदाच जेवायचं. हम्म. आता त्यात किती जेवायचं ते पण सांगितलं आणि काय जेवायचं ते पण सांगितलं. हम्म. किती जेवायचं तर संन्याशांनी 8च घास खायचे. संन्याशांची आठ घास. संन्याशांनी 8च घास खायचे. हम्म. आणि जे म्हणजे ग्रस्त आहेत, हम्म. संन्यासी जे आहेत त्यांनी 8 घास खायचे, ग्रस्तांनी 32 घास खायचे. हम्म. म्हणजे आपण ग्रस्त आहेत तर 32च घास खायचे फक्त, त्यापेक्षा जास्त जेवायचं नाही. एक टाइम जेवायचं म्हणजे अगदी असं नाही का. आता आपण एकादशीला सुद्धा किंवा उपवासा दिवशी उपवासही म्हणतो आणि अनेक विविध प्रकारचे पदार्थ खाऊन एकादशी दुप्पट खाशी. हा तसं पण होतं. आणि ते म्हणजे खाण्याचा उत्सव साजरा करतो आपण बरोबर आहे. उपवासा हो, दिवशी, हो. तर ते तसं नसावं. वास्तविक पाहता ते लंघन झालं पाहिजे, शरीराला पण आराम, पोटाला आराम मिळाला पाहिजे, म्हणजे डिटॉक्सिंग म्हणतो डिटॉक्सिंग आपण. ते तसंच झालं पाहिजे. पण ते आपण करत नाही, ते दुर्दैव आहे. असू द्या. मग त्या प्रकारे एकादशी दशमीला एक भुक्त आणि सूर्योदयापासून एकादशीच्या हम्म. हम्म. दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत म्हणजे द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत निर्जल निराहार राहायचं. म्हणजे कुठल्याही प्रकारचा आहार घ्यायचा नाही, पाणी आहे. पाणी नाही, निर्जल म्हणजे पाणी नाही. आणि त्याच्यात पण काही नियम सांगितलेत. तुम्ही झोपायचं नाहीये, तुम्ही अति म्हणजे शरीराची क्षमता राहावी म्हणून अति कष्ट नाही करायचं, म्हणजे कष्टच करायचं नाहीये. तुम्ही एक्सरसाइज, व्यायाम वगैरे किंवा काही ते करायचं नाहीये. आणि महत्वाचं काय, एवढं सगळं होऊन तुम्ही ध्यान भजन करायचंय आणि झोपायचं नाही महत्व म्हणजे असं. मग ते बाकीच्या गोष्टी तर आहेत त्या सुचिरभूत राहण्यासाठीचे, किंवा काही चुकीच्या गोष्टी नाही करायच्या, अशा सगळं त्यात काही नियम आहेत. मग ह्या सगळ्या नियमाप्रमाणे आणि द्वादशी दिवशी सूर्योदयाला द्वादशी आहे तोपर्यंत आपला पारणं करायचं, भगवंताची पूजा वगैरे करून, असं त्यांना सांगितलं.